हॅलो फ्रेंड्स, टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी आज तुम्हाला काय दाखवणार आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे स्वतःची स्वतः हेअरस्टाईल कशी करायची आणि अगदी 3 बॉबी पिन आणि 2 यू पिनांचा वापर करून आणि त्याच्यानंतर डेकोरेशनचं साहित्य आणि आपल्याला एक कंगवा लागणार आहे. एवढंच साहित्य वापरून आपल्याला स्वतःची स्वतः हेअरस्टाईल कशी करायची त्याचा व्हिडिओ आज तुमच्यासाठी मी शेअर केला आहे. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो बघा, मेकअपला लग्न समारंभात जातात किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथे खूप पंचायत होते की आता हेअरस्टाईल काय करायची. मग त्याच्यासाठी स्वतःची स्वतः जर हेअरस्टाईल आली तर कोणावर डिपेंड राहायची गरजच नाही, बरोबर ना. मग त्याच्यासाठीच मी आज तुम्हाला सेल्फ हेअरस्टाईल शिकवणार आहे. अगदी सोपी आहे. याला फ्रेंच रोल असंही तुम्ही म्हणू शकता. हे बघा, आपल्याला एकदम गुंता आधी काढून घ्यायचा आहे आणि एकदम वरती केस घ्यायचे आहेत. एकदम वर म्हणजे बरोबर कानाच्या मध्यभागी आपल्याला केसाचा एक हातामध्ये केस धरून दुसऱ्या हाताने बघा, व्हिडिओत बघून लक्षात येईल, दुसऱ्या हाताने त्याला पीळ घालायची आहे. अशा पद्धतीने अशी पीळ टाईट घालायची आहे. जास्त ढिल्ली पण नको. जास्त जर ढिल्ली घातली तर ती इकडून तिकडून केस निघतील. त्यामुळे एकदम टाईट अशी पीळ बांधायची आहे बघा, अशा पद्धतीने. आणि खूप छान दिसतो हा जो फ्रेंच रोल आहे तो खूप छान दिसतो. एका बाजूने बघा किती प्लेन आलंय, असंच प्लेन यायला पाहिजे. त्याच्यानंतर एक बॉबी पिन घ्यायची आहे आणि बॉबी पिन लावताना टेक्निक बघा, अशा पद्धतीने तुम्हाला बॉबी पिन लावायचे. फक्त 2 पिनांमध्ये हा पूर्ण सेट होणार आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला बॉबी पिन लावून घ्यायची आहे. व्हिडिओत बघितल्यावर तुमच्या लक्षात येईलच, सांगण्यापेक्षा बघितल्यावर जास्त लक्षात बसतं. आणि त्याच्यानंतर जे काय केस आहेत ते पिना दिसू नये याच्यासाठी ते वरती ओढून घ्यायचे आहेत आपल्या हातानेच. अशा पद्धतीने व्हिडिओत बघितल्यावर लक्षात येईलच. आणि त्याच्यानंतर त्याला अजून एक पिन लावायचे, कारण का तर तो आंबाडा सुटू म्हणजे जो काही फ्रेंच रोल घातला आहे तो सुटू नये यासाठी अजून एका पिनाने त्याला सिक्युअर करायचं आहे अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे कोणती हेअरस्टाईलचं डेकोरेशनचं काही असेल तर ते तुम्ही लावू शकता. नसेल तर तुम्ही गुलाबाची फुलं किंवा अजून काही डेकोरेशनचं तुमच्याकडे साहित्य असेल तेही वापरू शकता. इथे माझ्याकडे मण्यांचं जे डेकोरेशन आहे ते आहे, त्यामुळे मी तेच लावणार आहे आणि ते खूप सुंदर दिसतं. ह्याच्यामध्ये जे व्हाईट स्टोनवाले जे मणी असतात तेही छान दिसतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे डेकोरेशनचं काहीही लावायचं आहे. अशा पद्धतीने छान असं फिक्स करायचं आहे. असं उंच करायचं नाहीये जास्त. जर उंच केलं तर पुढून अगदी विचित्र दिसतं. त्यामुळे एकदम पाठीमागेच राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि इतक्या सोप्या पद्धतीने आजचा हा फ्रेंच रोल जो आहे तो मी शिकवलेला आहे. तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जी हेअरस्टाईल केली आहे त्याला तुम्ही काय म्हणता तुमच्या इकडे, आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चला तर पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला तर अजिबातच क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.